मावशी, आज जर माझी आई असती ना, एकदम तुमच्यासारखंच समजावलं असतं. आणि हा रमा, त्यांची जबरदस्ती जर तुझ्या स्वाभिमानावर भारी पडली तर सहनशीलता सोडून कुठलाही मार्ग स्वीकारणं चुकीचं नाही ठरणार. बोल, केस वापस घेणार का नाही? नाही घेणार. नाही नाही. चल, मरण्यासाठी तयार होऊन जा. मी घाबरत नाही. तू इकडे बघ. थांब. चल उठ. चल. सोड. सर, धन्यवाद सर. तुम्ही खरंच खूप मदत केली. हां, चल. ऐका, एक बॅरिस्टर कायद्याचा रक्षक असतो आणि तुम्ही तर त्यालाच मारायला आणि धमकवायला आलात. माहित नाही तुम्हाला हे समजेल की नाही ते, पण जर कायद्याचा रक्षक जर दहशतीमध्ये आला ना, तर पूर्ण समाज आतंकाच्या विळख्यामध्ये अडकेल. ह्यामुळे कायदा आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्या बॅरिस्टरचा सन्मान करा. धन्यवाद सर. चला, घेऊन चला. निघ रे. चल. सर, तुम्हाला जखम झालीये, तुम्ही ठीक आहात ना? रंजन, अरे कुठे कुठे चालला इतक्या घाईनं? ते तलाव काम करायला. नाही नाही, तलावाचं काम तर बंद झालंय ना? काय? पर जोशीजी, असं अचानकपणे कसं बंद झालंय? झालं असं की तलावाच्या कामात ना खूपच झंझट आहे, तर मी तलाव कोण्या दुसऱ्याला देऊन टाकला. तसे तुम्ही दोघे तर माझा स्वभाव जाणताच, किती दयावान आहे मी. म्हणूनच तुम्हा दोघांवरची जी पण उधारी होती मी माफ केली आहे. आज नाही 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 नाही, आत्तापासूनच तुम्ही दोघे स्वतंत्र आहात. जा. परजोशीजी, या घडीला आम्हाला कामाची खूप गरज आहे बघा. आपण आम्हाला काय पण काम देऊन द्या, आम्ही दोघं करून टाकू ते काम. मुलीचे दागिने सोडवायचे आणि अशा प्रसंगी कृपा करून तुम्ही आपली दुश्मनी नका काढू. मुलगी जेव्हा सासरी जाईल तेव्हा काढा की दुश्मनी. आम्ही समधी इथेच तर आहोत. अरे, ही गोष्ट ना हृदयाला भिडली सरळ. तसा मी आलो होतो, मी घरापर्यंत आलो होतो तुमच्या मदत करायला, पण तुम्हीच नाक वर करून बोलत होता ना की माझा मुलगा हातगाडी नाही ओढणार. तशी हातगाडी आहे अजून माझ्याकडे. बघा काय करायचं ते. आता काय करायचं रामजी? एक काम कसं बस मिळालं होतं, जोशीजींनी तिथून पण काढून टाकलं बघ. पुरंजन, आनंद सांगत होता तुझ्या दुकानात काम करतोय. ते दुकान लय मोठं आहे. हा, आणि आनंदच्या मालकानं आनंदाची जात माहीत असून बी त्याला कामावर ठेवून घेतलं. याचा अर्थ असा आहे की आनंदचा मालक मनानं चांगला असेल. आपण बी काहीतरी काम मागू. वय रामजी, हे तर चांगलं आहे. आणि आनंद तर तिथे हिशोबाचं काम करतोच, तर तू ना काहीतरी दुसरं काम करशील. आणि माझं काय आहे, मी तर चौकीदाराचं काम करतच होतो, तिथं पण करत जाईन. हेच बरं असेल बघ. चल चल.
सर, मी लावून देतो. नाही, दूर राहा. घाबरू नका, स्पर्श नाही करणार तुम्हाला. तुम्ही अपवित्र नाही होणार. माझ्या बालपणी अशीच माझी आई एकदा आजारी पडली होती. वैद्य आले होते तर त्यांनी एक कपडा हाताला गुंडाळून आईची नस बघितली. मी हा कागद घेतो हातात. भीम, त्या टेबलावर सगळ्यात वर निळ्या रंगाची फाईल ठेवली आहे. ती उचलून घेऊन ये. मला बघायचं होतं की कोणा दुसऱ्या बॅरिस्टरकडे नोकरी शोधायला जातोस की इथेच राहण्याचे संघर्ष करतोयस. ही माझ्या नव्या केसची फाईल आहे आणि 2 दिवसानंतर खरंच याची हिअरिंग आहे. आणि तू ज्या प्रकारे पोलिसांना बोलवलंस हे तर मला समजलं की तुझा मेंदू चालतो. आता थोडा मेंदू या केसमध्ये पण लाव. आणि काही समजलं तर मलाही सांग. हा काय फाजीलपणा आहे? ही काय झोपायची जागा आहे? गुरुजी बोलतात की शिकायचं असेल तर बाहेर उभं राहून शिक. पण इथून न काही ऐकू येतं न काही समजतं. यांना सांगितलं तर ते म्हणाले, शिकून काय बॅरिस्टर होणार आहेस? तर सगळे मुलं माझ्यासोबत वर्गाच्या बाहेर उभे राहून शिकतील किंवा मी पण आत बसून शिकेन. सर, बालपणापासून आत जाण्यासाठी दरवाजावर बसून खूप संघर्ष केलाय. म्हणून इथून परत जाण्याचा विचार सुद्धा केला नव्हता. पण तुम्ही हे काम दिलेलंय, ही फाईल नक्की वाचतो आणि जे काही समजेल मी ते तुम्हाला येऊन सांगेन. मला माफ केल्याबद्दल थँक्यू सर. आणि ह्या कामासाठी पण. उद्यापासून वेळेवर येत जा. आधी खर्च नोंदवायचा आणि मग खरेदी. काय आनंद, काम कसे चालले आहे? बरं चालू आहे साहेब. घे प्रसाद घे.
शेठजींना माहीत नाही की मी कोणत्या जातीचा आहे, म्हणून मला हा प्रसाद घ्यावाच लागेल. अरे घे, कसला विचार करतोस? रामजी, तू तर अगदी खरं बोलला होतास. आनंदचा शेठजी तर खूपच चांगला आहे बघ. हे जात पात उच्च नीच काही मानतच नाहीत. म्हणूनच तर बघ, आनंदला स्वतः आपल्या हातानं प्रसाद देत आहेत. हो पुरंजन, या जगात असे लोक खूप कमी आहेत. चल चल. शेठजी, आम्हाला पण काहीतरी काम द्या, खूप उपकार होतील. वैशेठजी, आपण खूप चांगले माणसं आहात. त्यामुळेच तर आपल्याला फरकच पडत नाही की कोण कुठल्या जातीचा आहे. जर आम्हाला आपल्या इथे काम मिळालं असतं तर आमचं जगणं बी आणखी सोपं होऊन जाईन बघा. आपण आम्हाला कोणतं बी काम द्या, आम्ही दोघं मिळून करू. हो हो शेठजी, खूप मेहरबानी होईल. जात कोणती आहे तुमची? खालच्या जातीतले आहोत. खालची जा? डोकं फिरलंय का तुमचे? तोंड वर करून आला तिथे. चला निघा इथून. सगळं ऑफिस घाण करून टाकलं. आनंद, या दोघांना इथून बाहेर घालव. विचित्र माणूस आहे हा. एकतर आपल्या जातीच्या एका माणसाला इथं कामावर ठेवलंय आणि आपल्या दोघांना इथून हाकल्याला लावतोय. हाकल आम्हाला? तुझ्या मालकाने तर हेच सांगितलंय ना? हं? बाबा, तुम्ही इथून निघून जा. चल पुरंजन, हा पैसा आणि हे काम लय अवघड गोष्टी आहेत. बाप लेकाची जातच बदलून टाकली. दोघे वेगवेगळ्या जातीचे झाले. चल. बाबा, ऐकलंय की बॅरिस्टर लोक काळं कोट घालून कोर्टामध्ये वाद घालतात, तसं आम्ही पण वाद घालू. हे काय कुठले कोर्ट आहे का? हो बाबा, हे कोर्ट आहे. आई जज आहे आणि बाळाभाऊ अपराधी. आम्ही दोघे बॅरिस्टर आणि बाकीची सगळी लोक साक्षीदार. हे तर मला समजलं की तुझा मेंदू चालतो. आता थोडा मेंदू या केसमध्ये पण लाव. आता काहीही होवो, भीमाला कसं बी मोठं करून दाखवायचंच, म्हणजे कोणी त्याची मस्करी नाही करू शकणार. जीवनात खूप खूप काम करायचंय. आमचे स्वप्न पूर्ण करत राहायचंय तुला.
काय झालं? तुम्ही का रडताय? काही नाही, बस असंच. सांगा ना, काय झालं? मी जेव्हा लहान होतो तेव्हा एकदा बाबांशी विवाद झालेला. मी अनेक बॅरिस्टरांना काळ्या कोटात पाहिलं होतं. मी काय केलं, एक काळं कांबळं ओढलं, स्वतःला बॅरिस्टर समजून बाबांशी खूप वाद घातला. पुढच्या दिवशी आई त्या काळ्या कांबळकडे निरखून बघत होती. बाळाभाऊने विचारलं की, आई तू या कांबळकडे अशी का बघतेस? यावर आईने काय उत्तर दिलं माहितीये? काल रात्री जसं काळं कंबळ ओढून माझा भीम स्वतःला बॅरिस्टर समजत होता, हा खरंच काळ्या कांबळच्या जागी तो काळा कोट घालू शकेल का? की खरंच माझा भीम कधी बॅरिस्टर बनू शकेल? आणि जर का तो बॅरिस्टर बनला तर तो माझ्या जीवनाचा सगळ्यात मोठा आनंद असेल. गर्व वाटेल. आज हे फाईल ऑफिस मध्ये आज बॅरिस्टर सरांनी दिली आहे. केसची फाईल आहे जी मला वाचायला दिली आहे. बॅरिस्टरच्या जगामध्ये हे माझं पहिलं पाऊल आहे. परंतु आज आई नाहीये. आज आई नाहीये. शांत व्हा तुम्ही. आणि तुम्हाला कोण म्हणलं की तुमची आई नाहीये? तुम्हीच सांगितलं होतं ना की तुमची आई वरती आकाशात जाऊन एक तारा बनून तुम्हाला बघतीये म्हणून. आणि ते तुम्हाला असं रडताना बघून त्यांना चांगलं वाटेल काय?